साकोलीत काय चाललंय? कायद्याचं राज्य आहे की रेती माफियांचं? रेती घाटाचा लिलावच नाही, मग ही रेती येते कुठून? रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर कसे धावतात? विना नंबर प्लेट वाहने कोणाच्या भरोशावर चालतात? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका आज रेती माफियांच्या विळख्यात सापडलाय. प्रशासन बघ्याची भूमिका घेत असताना अवैध रेती उपसा मात्र खुलेआम सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे साकोली तालुक्यात एकही रेती घाटाचा अधिकृत लिलाव झालेला नाही. तरी सुद्धा रात्रीपासून पहाटेपर्यंत ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर नद्याच्या छातीत घाव घालताय. विना नंबर प्लेट, विना भीती, विना कायदा ही रेती कुठे जाते? गरीब घरकुल धारकांच्या मजबुरीचा फायदा घेऊन ही चोरलेली रेती महागड्या दरानं विकली जाते. गरजू माणूस लुटला जातो आणि माफिया मात्र श्रीमंत होतो. पण प्रश्न इथेच थांबत नाही. खरा प्रश्न इथून सुरू होतो. अवैध वाहतूक करताना कारवाई का होत नाही? चेक पोस्ट कुठे गायब आहे? रेव्हेन्यूचे कर्मचारी झोपेत आहे की जाणीवपूर्वक डोळे मिटून बसले? परिसरात उघड चर्चा आहे. ही रेती चोरीसाठी हप्ते दिले जातात, कारवाई टाळण्यासाठी खालीवर पैसे फिरतात. कधीतरी एखादं वाहन पकडलं गेलं तर कायदा चालतो का? नाही. घटनास्थळीच मांडवली होती आणि प्रकरण तिथे संपवण्यात येतं. कायद्याचा धाक संपलाय, यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला काळीमा फासला जातोय आणि माफियांचे मनोबल मात्र वाढत चाललंय. रेती घाटाचा लिलाव नसताना हा सगळा अवैध धंदा सुरू असल्यामुळे शासनाच्या तिजोरीला दररोज लाखोचा फटका बसतोय. पण प्रशासनाला काहीच पडलेलं नाही. ना छापे, ना ठोस कारवाई, ना माफियांना धडा. आज साकोलीतील जनतेचा सवाल स्पष्ट आहे. रेती माफियांचा हा उच्छाद नेमका कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? महसूल विभाग कधी जागा होणार? दोषींवर कठोर कारवाई कधी होणार? साकोली तालुका रेती माफिया मुक्त कधी होणार? साकोलीच्या जनतेचा संयम आता सुटतोय. तात्काळ चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर हा संताप रस्त्यावर उतरेल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. ही फक्त एक बातमी नाही, हा साकोलीच्या जनतेचा आक्रोश आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की रेती माफियांचा बंदोबस्त झालाच पाहिजे तर हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि प्रश्न विचारा, कारण प्रश्न विचारणं थांबलं की अन्याय वाढतो. गजा महाराष्ट्र 24 न्यूज कथा साईराम ठिके भंडारा.